चला तर मंडळी छानपैकी चमचमीत आणि झणझणीत घरच्या घरी भाजी तयार करूया. त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतले. त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे स्लाइसमध्ये कट करून घेतलेले ते घालायचे आणि सोनेरी कलरवरती परतून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने कांदा भाजल्यानंतर थंड करायला ठेवणार आहोत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टमाटर तसेच काही लसणाच्या पाकळ्या, आलं घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची. आता थंड झालेला कांदा घ्यायचा आणि त्यामध्ये 4 ते 5 काजू घालायचे. तसेच यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. 4 ते 5 चमचे दही फ्रेश घालायचं आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची. आता हा आपला ग्रेव्हीसाठीचा मसाला तयार. आता कढईमध्ये पनीरचे काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आणि गोल्डन कलरवरती आपल्याला हे काप तळून घ्यायचे आहेत. त्याच कढईमध्ये बटर घालून घ्यायचं. बटर घातल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घेतलेले आहेत ते घालायचे, चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये टमाटरची जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालायची, चांगली परतून घ्यायची. झाकण ठेवायचं आणि हा मसाला 1 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर तयार करून घेतलेली कांद्याची पेस्ट घालायची आणि ती पेस्टही चांगली 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये कांदा लसणाची चटणी तसेच लाल तिखट, पनीर मसाला घालून घ्यायचा, चांगला परतून घ्यायचा. तसेच यामध्ये अगदी चिमूटभर साखर घालायची. साखरेमुळे खूप छान मसाला तयार होतो आणि या भाजीला कलरही खूप छान येतो. तसेच यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून ही ग्रेव्ही आपल्याला 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवरती चांगली 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवून ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिटानंतर बघा ग्रेव्हीला किती छान कलर आलेला आहे. आता यामध्ये तळून घेतलेले जे पनीर आहे ते घालायचे, थोडीशी कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी घालायची. छानपैकी 2 मिनिटं परत झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही पनीरची भाजी तयार करू शकता. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद.